सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, नाम आठविता रूपी प्रकट पै झाला. तनुमनु शरण विनटलो तुझ्या पायी, बाप रखुमादेवी वरा वाचुनी आणू नेणे काही. 157 वर्षांची परंपरा असलेला श्री अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे बेंडखळ गावाच्या शिरपेचात असलेला एक मानाचा तुरा. श्रावण कृष्ण प्रतिपदापासून ते गोपाळकालापर्यंत श्री अखंड हरिनाम सप्ताह साजरा होत असतो. पूर्वजांनी घालून दिलेल्या रीतिरिवाजाने त्यात जराही बदल न करता पण तितक्याच जोमाने साजरा होणारा हा आपला भेंडखळ गावचा श्री अखंड हरिनाम सप्ताह सोहळा. या सोहळ्याच्या पहिल्या दिवसामध्ये आपल्या व्हिडिओमार्फत मी दीपेश आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नमस्कार. एक मिनिट फक्त. येस, आय एम बॅक. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलच्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मी दीपेश पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज आमच्या भेंडखळकरांसाठी खूप मोठा दिवस आहे, कारण आमच्या श्री अखंड हरिनाम सप्ताहाचा आज आहे दिवस पहिला आणि वर्षभर ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो असा नयनरम्य सोहळा आजपासून आमच्या गावामध्ये सुरू होतोय 7 दिवसांसाठी, जो की गोकुळाष्टमीपर्यंत चालेल. माझ्या सप्त्याच्या गेल्या वर्षीच्या व्हिडिओजला खूप जणांचा उत्कृष्ट प्रतिसाद आला. अजूनही मला लोक बोलतात की चांगल्या व्हिडिओ केल्या होत्यास, ऐकून छान वाटतं. तुमचा जास्त वेळ घेत नाही मी, कारण ऑलरेडी मला उशीर झाला आहे. 7 वाजले तिकडेच आणि मंदिरामध्ये ज्या काही पुढच्या घटना घडतील त्या पण मला तुम्हाला दाखवायचे आहेत. तर लवकरात लवकर जातो मंदिरामध्ये, पांडुरंगाचं दर्शन घेतो आणि आपल्या पुढील ब्लॉगला सुरुवात करतो. आमच्या हरिनाम सप्ताहामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गांधी टोपी. ही घालायची आणि मंदिरात जायचं. चला जाऊया. आपल्या बरोबर आता आहेत या आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे सचिव श्री चंद्रविलास घरत काका. त्यांना आपण सप्ताहाबद्दल इन शॉर्ट मध्ये थोडंफार विचारूया. जय जय रामकृष्ण हरी. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी या उक्तीप्रमाणे आज प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आमच्या या भेंडखळ गावामध्ये आजपासून श्री अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ होत आहे. अखंड हरिनाम सप्ताह 1868 साली सुरू झाला आणि त्यावेळेस 18 ते 20 सभासद एकत्र येऊन त्यांनी हा पुढे चालू ठेवला आणि त्याचा वारसा आमच्या इथं तरुण मंडळी असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, या मंडळीने हा वारसा पुढे नेण्याचा मनोरथ रचलेला आहे. या सप्त्यामध्ये सर्व समभाव वेगवेगळ्या प्रकारचे, मग राजकीय कार्यकर्ते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, शैक्षणिक कार्यकर्ते असतील, म्हणजे विविध क्षेत्रातील या कार्यक्रमात सामील आहोत. परंतु आम्ही या निमित्ताने सगळे आम्ही लोक एकत्र असतो आणि हा असा उत्सव आम्ही आनंदात साजरा करत असतो. नमस्कार. माझ्यासोबत आता किरण दादा. आपण किरण दादाला विचारूया आजच्या दिवसाचं महत्त्व काय, त्याला कसं वाटतंय आणि ओव्हरऑल. नमस्कार. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.
हा सोहळा स्वर्गीय आहे जे असे म्हणतात ना, ते जर तुम्हाला अनुभवायचे असेल तर मी या दीपेश भोईरच्या यूट्यूबच्या चॅनलकडून मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही भेंडकल गावी म्हणजे उरण तालुक्यातील प्रति पंढरपूर समाजात जाणाऱ्या आमच्या भेंडकल गावात जरूर यावे. हा आमचा सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह याची स्थापना आमच्या पूर्वजांनी 1868 मध्ये म्हणजे हे आता 2025 वर्ष म्हणजे 157 वर्ष या सोहळ्याला म्हणजे चालू आहेत आता जस्ट. तर माझी अशी इच्छा आहे सर्वांनी यावे आणि हा सोहळा अनुभवा, कारण हा सोहळा खरोखर दैदिप्यमान असा सोहळा आहे की हा सोहळा की आम्ही आमचे परम भाग्य समजतो की आम्ही ह्या सप्ताहाचे सप्तकरी म्हणजे हा होण्याचा मला मान मिळालेला आहे. खरंच म्हणजे काही शब्दांवर वर्णू शकत नाही असं दैदिप्यमान हा सोहळा आहे. तर खरोखर तुम्ही अनुभवायला यावे ही मी विनंती करतोय. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद. आपल्या भेंडकळचा आवाज म्हणजेच भेंडकळची शान उमंग भोईर याला आपण विचारूया, त्याला काय वाटतं आजच्या सप्त्याच्या पहिल्या दिवसाबद्दल. धन्यवाद. नक्कीच असं म्हटलं जातं की इवलेसे रोपटे लावी येले द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावरी. आणि आज खरोखरच आम्ही भाग्यवान समजतो की आम्ही या भेंडकलच्या मायभूमीत जन्माला आलोय आणि आज खऱ्या अर्थानं आमच्या पूर्वजांपासून चालले असलेला अखंड हरिनाम सप्ताह तो वारसा परंपरेचा आजही आम्ही जतन करतोय. आणि हे आमचं खूप मोठं भाग्य आहे की आज पूर्वजांनी हा सोहळा चालू केला आणि तो आज आम्ही जतन करण्याचं काम करतो आहेत. आणि या सोहळ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच आमच्या प्रति पंढरपूर मानले जाणारा हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा माझा श्रीरंग पांडुरंग यांच्या चरणी नक्कीच नतमस्तक होण्यासाठी या. आणि कसा सोहळा असतो हा देखील तुम्ही अनुभवू शकाल. हा सोहळा स्वर्गीय नाही त्या पद्धतीचा हा सोहळा भूतलावरील अखंड हरिनाम सप्ताह नक्की 4 बाऱ्या असतात आणि 4 बाऱ्यातील प्रत्येक सभासद आज आपापली बारी नियमितपणे पार पडली जाते. 7 ते 10, त्यानंतर 10 ते 1, 1 ते 4, 4 ते 7 असा अखंड हरिनाम सप्ताह सकाळ रात्र अहोरात्र हा टाळ मृदंगाचा गजर या माझ्या प्रति पंढरपूर भेंडकल गावामध्ये आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळेल. आनंदाची वारी आनंदाची बारी ही हरिनाम सप्त्याची आमची बारी. तरी बारी आणि हा हरिनाम सप्ताह अनुभवण्यासाठी नक्कीच आमच्या भेंडकल गावामध्ये सर्वांनी या. आणि आमच्या दीपेश भोईर चॅनलच्या माध्यमातून देखील हा सोहळा नक्कीच पाहायला मिळेल. आजचा पहिला दिवस आहे आणि असे एक एक दिवस जात राहतील तशी उत्सुकता प्रत्येकाची वाढत जाईल. आज पहिल्यांदा सप्ताह चालू झालाय, त्यानंतर मग येणारा कृष्ण जन्म सोहळा, मग पारंपरिक गोविंदा, हे संपूर्ण तुम्हाला आमच्या भेंडकल नगरीतील सोहळा अनुभवू शकाल दीपेश भोईर यांच्या ब्लॉगमधून. आणि प्रत्यक्ष पाहण्यासाठी सर्वांना यूट्यूबच्या माध्यमातून आमंत्रित केलं जाईल की आपण आवर्जून माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आमच्या भेंडकल गावामध्ये प्रति पंढरपूर मानले जाणाऱ्या माऊलींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी नक्कीच यावे. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. उत्तम, अतिउत्तम. आपण या अगोदर पण 2 बाईट घेतले, पण अनफॉर्च्युनेटली माईकमध्ये आवाज रेकॉर्ड झाला नाही. काकाने आपल्याला बाऱ्यांबद्दल, बाऱ्यांच्या मॅनेजरबद्दल खूप चांगली माहिती दिली आणि सगळ्यांना शॉर्टमध्ये समजेल अशी माहिती दिली होती, पण दुर्दैवाने ते रेकॉर्ड होऊ शकलं नाही. आणि आता मंदिरात जातोय मी. आमची बारी आहे 10 ते 1, मोठी बारी आली आम्हाला. कृष्ण जन्माची बारी आहे आणि आता मी सध्या जरीमरी मंदिराच्या इकडे उभा आहे. आणि आमच्याच बारीतला एक सभासद, माझा मित्र मीत, हा जरीमरी आईचं नियमित सजावट करत असतो प्रत्येक कार्यक्रमाला. तर चला आतमध्ये जाऊया आपण. नक्की तुम्ही आमच्या दीपेश भोईरच्या चॅनलला जोडून राहा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी त्याच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. चला आतमध्ये. आता माझ्यासोबत आहे आपल्या भेंडकळ गावचा एकमेव फोटोग्राफर अक्षय दादा. अक्षय घरात कसं वाटतंय? हा, खूप भारी वाटतंय. सप्त्याच्या सुरुवात झालेली आहे अशी आणि आता येणारे 7 दिवस मजा करू. आणि आम्ही एक प्लॅन केला होता, तो आमचा सध्या फिसकटलाय. त्याच्याबद्दल काय बोलायचं? नाही, फिसकडला नाही, आपण काहीतरी करू. ठीक आहे, ह्याचं नाही झालं तरी एवढं तरी ट्राय करूया. ओके, नक्कीच. आणि लवकरच तुम्हाला एक काहीतरी बघायला मिळेल छोटस. नक्कीच. आपल्याला आहेत एवढ्या आपण सप्ताह जेवढा शूट केलाय मागच्या वर्षांमधला, आपण ट्राय करू त्याचा काहीतरी लोकांपर्यंत पोहोचवायचा. नक्कीच. चला. जय जय रामकृष्ण. जय जय रामकृष्ण.
आता इथंच 9:15 झालेत आणि आमची 10ची बारी आली आहे, मोठी बारी. त्याच्यामुळं मी चाललो आता घरी जाऊन चेंज करतोय. मी मस्तपैकी धोतर वगैरे घालतो जसं की मी दिंडीला घातला होता आपल्या. आणि येऊया इकडे पुन्हा. आणि आज रक्षाबंधन आहे, सो रक्षाबंधनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. संध्याकाळी आम्हाला जायचं आहे, म्हणजे आता दुपारी जायचं आहे रक्षाबंधन करायला मला आईला घेऊन. म्हणजे आम्ही आज दिवसभर फिरणार आहोत, सो त्याच्यामुळे मी सुट्टी घेतली आज. आणि आपला आज दिवस मोठा आहे, सो जातो घरी. आणि आमच्या बारीमध्ये जे काही सभासद आहेत त्यांचं भजन आणि कीर्तन पुढे तुम्हाला बघायला मिळेल. सो गाईज आम्ही आता दोघं जण आलो मंदिरामध्ये मस्तपैकी धोतर वगैरे घालून नेसून धोतर नेसून.
गाईज आता आमची बारी झाली. आम्ही आता 1 वाजलाय सुटलोत आता, म्हणजे निघालो तिथून. आणि याला बोलून घेतलं मी, कारण माझ्या व्हिडिओ याच्याकडे आहेत. सो मी आता एअरड्रॉप करून घेणार आहे. आवाज माझा बसला आहे, इकडे जोरात बोलायला लागते कारण टाळांचा आवाज खूप जास्त असतो. सो आता घरी जाऊन आपण आजचा ब्लॉग आपला एंड करूया आणि भेटूया रात्री 10 वाजता. रात्री भेटूया 10 वाजता, कारण आज रक्षाबंधन आहे. सो आम्हाला उरणला जायचं आहे, थोडं काम आहे. आणि मग घरी गेल्यावर आपण ब्लॉगची एंड करूया. सो बघत राहा. मित्रांनो, हा होता आपल्या हरिनाम सप्ताहाचा पहिला दिवस आणि आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. आशा करतो की तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा, जेणेकरून मला पण कळेल की तुम्हाला व्हिडिओज आवडतात की नाही. भरभरून शेअर करा व्हिडिओ आपली, आणि चॅनलवरती जर नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय जय रामकृष्ण हरी. बाय बाय.